नमस्कार. आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतो आहे. आता अगदी अखेरच्या भागाकडे आलो आहे. गेल्या वेळेला आपण जो श्लोक पाहत होतो त्याच्यामध्ये असा विचार केला की वसे हृदयी देवतो जाण कैसा. आपल्या हृदयस्थ असणारा जो भगवंत आहे त्याला कसं जाणायचं आणि त्याला जाणायचं तर तो कसा आहे. तर लगेच त्या श्लोकात समर्थाने आपल्याला म्हटलं नभाचे परी व्यापकू जाणतैसा. तो हृदयस्थ असणारा ईश्वर कसा आहे तो नभासारखा व्यापक आहे. नभासारखा व्यापक आहे, एवढा प्रचंड मोठा आहे, कुठूनही पाहिलं तरी आकाश दिसतंच आहे. असा तो हृदयामध्ये पण आहे. पण हृदयामध्ये जो आहे तो दिसत नाही आहे, आकाश तर दिसतं आहे. त्यामुळे आकाशाची उपमा समर्थांनी ह्या हृदयस्थ ईश्वराला दिली. ते देताना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ते जसं रूप आहे ते जसं आहे तसा रूप सगळीकडे भगवंत भरलेला आहे. आज जे आपण श्लोक पाहणार आहोत 196, 197, 198 या तिन्ही श्लोकांमध्ये सुद्धा याच व्यापक असणाऱ्या आकाशाचा आधार घेऊन समर्थ आपल्याला या भगवंताची ओळख करून देणार आहेत. नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठाव या राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तोच झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्व बुडाले. असा 196वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये नभी वावरे जो अणुरेणू काही असं म्हटलं आहे. नभी याचा अर्थ ह्या आकाशाच्या खाली जिकडे तिकडे जे काही अणु रेणू बारीक बारीक म्हणजे अगदी धुळीचा कणसुद्धा असं असतं ना की आपल्याला घरामध्ये एखाद्या खिडकीच्या झरोक्यातून असं सूर्यकिरणांचा थोडासा किरण येतो. त्या किरणाच्या त्या उजेडात पण आपल्याला बारीक धुळीचे कण दिसतात. त्याच्यातसुद्धा त्या उन्हाच्या कवडशातल्या त्या धुळीकणामध्ये सुद्धा अणुरेणू जर का जिकडे तिकडे भगवंत भरलेला आहे त्यातही परमात्मा आहेच आहे. म्हणजे ईश्वर शोधायला जाण्याची खरी गरजच नाही, तो सगळीकडे भरलेला आहे. आकाशासारखा व्यापक आहे ना, सगळीकडे तो आहेच आहे. सर्वत्र जो तो आहे तर त्याला शोधायचा कुठे, त्याला शोधायला जायचं कारणच काय आहे. हरवलेली वस्तू शोधायची ना, तो तर सगळीकडेच भरलेला आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म चर अचर सगळ्या पदार्थांमध्ये ओतप्रोत जो भरलेला आहे त्या ईश्वराला ओळखायचं कसं हा प्रश्नच खरा यायला नको. सगळ्या संतांची धारणा अशी आहे की तो परमात्मा सगळीकडे ओतप्रोत भरून आहेच आहे. आता ईश्वर चराचर व्याप्त आहे, जिकडे तिकडे भरलेला आहे. हा अध्यात्माचा ठाम विश्वास आहे. म्हणजे याच्याबद्दल की शंका घेण्याचं कारण नाही आहे. उपनिषदामध्ये ब्रह्मविद ब्रह्मही भवती असं दिलं आहे. म्हणजे जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेलं आहे. किंवा जसं असतं ना की गुळामध्ये गोडी आहेच, ती बाजूला कशी करता येईल, तसं ह्या सगळ्या विश्वामध्ये भगवंत भरलेलाच आहे. त्याला बाजूला करून बघता कसं येईल, दाखवता कसं येईल. तसं आहे ब्रह्मविद ब्रह्मही भवती म्हटलं आहे. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. गुळातली किंवा साखरेतली गोडी काही बाजूला करता येत नाही, तर तो बाजूला करत तसा देवही आपल्याला या संबंध विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे. त्याला असं दाखवता येणार नाही, बाजूला करता येणार नाही. माऊली म्हणतात भरला घनदाट हरी दिसे. तसा हा जिकडे तिकडे भरून राहिलेला आहे. समर्थांचं म्हणणं आहे अनंत ब्रह्मांडा खालू ते अनंत ब्रह्मांडा वरू ते, तेणे विण स्थळ रीते अणुमात्र नाही. कुठेच रिकामी जागाच नाही. आत्ताच्या जसं ह्याच्यात रिटा ठाव या राघवे विण नाही. जिकडे तिकडे परमात्मा भरलेला आहे, याच्याशिवाय रिकामी जागाच नाही असं ते सांगतात. अणु मात्रसुद्धा इतकी सुद्धा कणभरसुद्धा जागा नाही. तुकाराम अणुरेणू हा ठोकळा तुका आकाश आहे म्हणा असं आहे की परब्रह्म हे सगळं असं आहे. भगवंत भेटला ना की भक्तसुद्धा कसं सर्वव्यापी होतो. लगेच आपल्याला कळेलच. सर्वव्यापी म्हणजे कसा तर सगळीकडे भगवंत आहे. प्रल्हादाच्या चरित्रामध्ये प्रल्हाद खरा दैत्यपुत्र आहे, परंतु त्याच्या आईच्या गर्भात असताना त्याचे संस्कार झाले की तो सारखा नारायणाचं नावच घेत होता आणि सगळीकडे त्याला ईश्वर दिसत, सगळीकडे त्याला नारायण दिसत होता. आणि खरोखरच वडिलांनी म्हणजे त्याच्या यांनी विचारलं हिरण्यकश्यपाने की सगळीकडे भगवंत तू नारायण नारायण म्हणतोस, ह्या खांबात आहे
खांबात पडला. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे. आणि खांबामध्ये सुद्धा हिरण्यकश्यपूला प्रल्हादाने सांगितलं आहे म्हटल्यावर आणि खरोखरच नृसिंह रूपामध्ये भगवंत प्रगट झाला, अशी कथा आपण प्रल्हादाच्या इथं ऐकतो. मुद्दा काय तर असा भगवंत सर्व ठिकाणी आहे. भक्ताला तो सर्व ठिकाणी आहे कळतं. तो परमात्मा खांबातही आहे. पण फक्त त्याच्यासाठी त्या प्रल्हादाने जसं नारायण 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 असं नाम घेतलं, तसं भक्ताला भगवंत सगळीकडे आहे हे कळण्यासाठी दृढनिष्ठेनं त्याच्यावरती विश्वास टाकला पाहिजे. त्रिभुवन व्यापून तो आहे, त्याच्यासाठी साधना करत राहिली पाहिजे, उपासना करत राहिली पाहिजे. ह्या उपासनेने ईश्वरप्राप्ती होणार याच्यावर विश्वास पण असला पाहिजे. म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे हे सगळं, म्हणजे कुठल्याही वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्या ईश्वराला पाहायला सुरुवात करावी, आपोआप आपल्याला दिसतं. साधनाला सुरुवात करायची म्हणजे काय, ज्या क्षणाला आपल्याला असं वाटतं की सगळीकडे ईश्वर आहे, त्या क्षणाला आपल्याला काही गैर दिसणारच नाही. रिता ठाव या राघवे वीण नाही, रिकामी जागाच नाही आहे. आता इथे राघव म्हणजे भगवंतच, समर्थांचं परमदैवत राम असल्यामुळे त्यांनी राघव शब्द वापरला. आपण ईश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, सगळे शब्द राघव पण ब्रह्मवाचक शब्द आहे. म्हणजे ही संकल्पनाच ब्रह्माची आहे. त्यामुळे सगळीकडे ब्रह्म आहे आणि हे ब्रह्मतत्व सगळीकडे आहे हे जाणायचं म्हणजे रिता ठावच नाही. म्हणजे पुन्हा असं स्वतंत्रपणे या सृष्टीचा स्वामी म्हणून काही उरलेलाच नाही. तो सगळीकडे आहेच भरलेला. सर्वम खलिदम ब्रह्म असं हे कळणं म्हणजे सगळं कळण्यासारखंच आहे. तया पाहता पाहता त्याची झाले. तिसरी जी ओळ आहे, पहिल्या 2 ओळी कळ्या, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठाव या राघवे वेळ नाही. तिसऱ्या ओळी म्हणा, तया पाहता पाहता त्याची झाले. आणि असं जेव्हा तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी सर्व खलिदम ब्रह्म हे एकदा कळलं की मग काय होईल, हे जे काही पाहणं आहे म्हणजे एकरूप होणंच आहे. भक्ताला हे समजलं की सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, तर आता काही कळायची शिल्लकच नाही आहे. म्हणजे वेगळं पाहणं हे काही आवश्यकच नाही, एकरूपच होणं आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी सर्वम खलिदम ब्रह्म ह्याचाच अनुभव त्यांनी घेतलेला आहे. तुकाराम महाराज मग देव पाहाया गेलो, देवची होऊन ठेलो. जसं आत्ताच्या ह्याच्यात त्यांनी म्हटलं, तया पाहता पाहता तेची झाले. ईश्वर बघायला गेलो, सगळीकडे काही वेगळं दिसतच नाही, सगळीकडे ईश्वरच दिसतो आहे असा अनुभव आला. समर्थ होता जयाचा घ्यावा अनुभव, तेची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजन. असा आपण अनुभव घ्यावा. पुढे म्हणतात, तैसी देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. सहज आपल्याला ओळींचा अर्थ कळेल. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव. आपण जो या भगवंताचा अनुभव घेतला की तो सगळीकडे आहेच आहे, आणि हा असा आपण अनुभव घेतला की त्या अनुभवाने सगळ्या विश्वजनांना ही गोष्ट कळेल. संत सांगतायत की हा माझा अनुभव आहे, विश्वास ठेवा आणि तुम्ही माना की सगळीकडे भगवंत आहे. तैसी देहबुद्धी सोडता, ह्याच्यासाठी आपली देहबुद्धी सोडावी लागेल. हे जर जमलं तर साधकाला तत्वतः हा धो येईल. मुख्य गोष्ट तीच आहे की सगळीकडे ईश्वर पाहणं, हे ज्ञानदृष्टीने पाहावे. पाहोन तेथेची राहावे. म्हणजे आता मत बदलू नये, ज्ञानदृष्टीनं भगवंत चराचरामध्ये भरलेला आहे समजून घ्यावं. निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. या सगळ्या दृश्य जगाचा संग त्यागावा, देहबुद्धी सोडावी आणि ईश्वरमय होऊन जावं असं समजलं. हा जो काही अनुभव आहे भगवंतासंबंधीचा, हा जो काही अनुभव आहे तो आपणच भगवंत होणे असा आहे. तो जो सगळीकडे भरलेला आहे, आत बाहेर चराचरात जिकडे जिकडे तो आहे, तर आपणच तोची झालो, आपणच भगवंत झालो असं आहे. म्हणजे देहाच्या किंवा नामाच्या दृष्टीने म्हणूया, इतके दिवस आपलं जे काही वेगळं अस्तित्व आपण जोपासलं होतं ते काही जरुरीचं नाही. आपण वेगळे नाहीच आहोत, आपण एकच आहोत. हां, वेगळा देह म्हणजे असं भगवंताची पूजा करतो आहे तर मी भक्त तो भगवंत, किंवा नाम घेतो आहे तर मी नाम घेणारी आणि ते भगवंताचं नाम, अशा दृष्टीनं आपण ते द्वैत पाहतो. परंतु तोही काही वेगळा विषय नाही. जसं आहे ना की आपल्याला हे नाम रूप आणि द्वैत असं लागतं, भक्त आणि भगवंत वेगळा लागतो. स्वामीजींचं नेहमी आपण उदाहरण देतो विवेकानंदांचं, की विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की या देहाला विवेकानंद म्हणतात. म्हणजे हे जे काही नाम रूप आहे हे ईश्वरच आहे,
पण त्यातल्या या रूपाला असं म्हणतात. अन्यथा सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे. मी वेगळा नाहीच आहे, तू मी असं काही भेदच नाही आहे, अपपर भावच नाही आहे. तर जे काही आहे ते ईश्वरमयच आहे. पण त्यातल्या त्यात या देहाला नरेंद्र म्हणतात, विवेक म्हणतात, असं म्हणतात समर्थांची ओवी, आपण मिथ्या साच देव. साच म्हणजे सत्य, देव आहे तो खरा आहे आणि आपण कोण आहोत, आपण मिथ्या आहोत. म्हणजे हा देह काही खरा नाही आहे, सगळीकडे ईश्वरच भरला आहे. देव आहे तो साच आहे, खरा आहे. देव भक्त अनन्य भाव, देवात आणि भक्तामध्ये न अन्य दुसरा नाहीच, एकच भाव आहे. या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणत. भक्तांनी संतांनी हा अनुभवाचा अर्थ लक्षात घ्यावा की आपण एकच आहोत, आपण मिथ्या आहोत. आपला देह, आपलं नाव, आपलं रूप, आपलं माझं ह्याचं काही नाही, सगळीकडे ईश्वरचं आहे हे लक्षात घ्यावं, अनुभव घ्यावा त्याचा. हा जो अनन्य भाव, देवभक्ताचा अनन्य भाव आहे, तो अनन्य भाव त्याच्यामध्ये समर्थ शेवटच्या म्हणतात, लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. लक्ष म्हणजे काय? लक्ष म्हणजे हे दृश्य जग पण सगळं त्याच्यातच विरघळून गेलं. एकदा का आपल्याला कळलं भक्त भगवंताचा अनन्य भाव, तर मग आपल्याला वेगळं लक्ष म्हणजे वेगळं दृश्य काही दिसणारच नाही. अलक्ष म्हणजे अदृश्य, लक्ष म्हणजे दृश्य अदृश्य हे सगळं द्वैत संपूनच जाईल. हे दिसतं आहे किंवा हे दिसत नाही असं काही राहणारच नाही. सगळं पंचभौतिक विश्व जे की आहे ते दृश्य आहे, पण ते दृश्य पण सगळीकडे ईश्वर दिसेल. जे दिसत नाही आहे ते तर ईश्वरच आहे, चैतन्य परब्रह्म काय जे म्हणायचं आहे ते अदृश्य आहे. सगळं काही एकच आहे. म्हणजे ही जी काही दृश्य जगातल्या गोष्टींची द्वैताची भाषा आहे ना, ती भाषा पण राहणार नाही, कारण दोन्ही एकच आहे. दृश्य अदृश्य दोन्ही आहे. लक्ष अलक्ष सर्वे बुडाले, सगळं काय ते परमात्माच होऊन गेलं. उदाहरण देतात नेहमी, एखादं झाड आपण पाहतो. आता ते झाड आणि मूळ हे काही वेगळं नाही आहे, पण आपल्याला झाड दिसतं, जमिनीखाली जे मूळ असतं ते दिसत नाही. म्हणजे झाड व्यक्त आहे आणि मूळ जे आहे ते अव्यक्त आहे, पण दोन्ही एकच आहे. तसं दृश्य जग आहे ते आपल्याला दिसतं आहे, ते व्यक्त आहे, आणि जे दिसत नाही अव्यक्त आहे तो परमात्मा आहे, पण दोन्ही एकच आहे. झाड म्हटलं की ते मुळं पण त्याच्यातच आली ना, आणि वरती असणारे झाड आहे, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, सावली देत आहे, हे पण झाडच आहे. तर ते जसं मूळ आणि हे सगळं एकच आहे तसं आहे दृश्य जग आणि अदृश्य असणारा परमात्मा सगळं एकच आहे. असं म्हणतात, नभे लक्ष आलक्ष ना पक्ष दोन्ही. असं दृश्य अदृश्य दोन पक्ष नाहीच आहेत. नभे खूण निर्गुण ना गुण तिन्ही. काही असं गुण आणि निर्गुण अशी खूणच नाही आहे. नभे बद्ध ना मुक्तता ना विकारी. बद्ध मुक्त असं पण काही नाही आहे, विकार अविकार काही नाही आहे. मग काय आहे? म्हणा रे म्हणा रामलीला अवतारी. बस रामाचं नाव घ्या, बाकी काही नको. असं काही दृश्य, काही अदृश्य, काही दृश्य जगातल्या गोष्टी खऱ्या आणि तो परमात्मा दिसत नाही खोटा असं काही मानायचं कारण नाही. पुढे म्हणतात, नभे व्याप्य ना व्यापकू ज्ञेय ज्ञाता. काहीच आहे, सगळी त्रिपुटी गेलेली आहे. ज्ञेय काय, ज्ञाता काय, व्याप्य काय, व्यापकू काय, काहीच नाही आहे. दृश्य अदृश्य ना ध्येय ध्याता. नभे दृश्य नभे अदृश्य नभे ध्येय नभे ध्याता. नभे निर्विकारी नभे वेशधारी. असं सगळं आहे. आणि म्हणून म्हणारे म्हणाली रामलीला अवतारी. सगळं जे की आहे ते परमात्मा भरवून राहिलेलं आहे असं एकदा समजा, म्हणजे या दृश्य जगातला हा वेगळेपणा सगळा विरून जाईल. किती सगळे विरुद्ध, लक्ष अलक्ष, दृश्य अदृश्य, सगुण निर्गुण, बद्ध मुक्त, विकारी निर्विकारी, दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. व्यापक किंवा ज्ञाता ज्ञेय, दिगंबर पण आणि वेशधारी पण, सगळं काही म्हणजे दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, तो वेगळा वेश कसला आला आहे, हे सगळं काही आहे ते परब्रह्मच झालेलं आहे. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगतात. जसं असतं ना की स्वप्नात सारे पदार्थ, स्वप्नात दिसणारे पदार्थ असतात, स्वप्न पाहणारी जी व्यक्ती आहे त्या वेगळ्या वस्तू नसतातच. ती व्यक्ती, स्वप्न पाहणारी व्यक्तीच त्या सगळ्या गोष्टी होत असते. तसं एकदा त्या परमात्म्याशी एकरूप झालं, राघवाशी एकरूप होऊन गेलं की मग तो रामच अनंत रूपे नटला आहे असं दिसतं. दृश्य जगातल्या गोष्टी दिसत असतील पण त्या दृश्य जगातल्या गोष्टी दिसत नाही, तिथे रामच आपल्याला दिसतो. अशी जी लीला आहे ती आपल्याला या श्लोकातून लक्षात आणून देत आहे
की सगळीकडे व्यापकपणाने भगवंतच भरलेला आहे, लक्षात घ्या. आता या अशा परमात्म्याला जाणून घेण्यासाठी आपलं अंतःकरण भक्तियुक्त असायला हवं. अंतःकरणामध्ये भाव असेल भगवंताबद्दलचा तर तो आपल्याला अभ्यास करून मिळवायला हवा. भक्तीचा, भावाचा अभ्यास करायला हवा. आता हा अभ्यास म्हणजे काय, तर हाच भगवंताच्या भक्तीचा अभ्यास आपण करणं म्हणजे मनातले जे सगळे विकार आहेत त्या विकारांना बाजूला करणं, विकारांवर विजय मिळवणं. म्हणजे जसा छोट्या मोठ्या गोष्टींवर आपल्याला राग येतो, दुसऱ्याच्या काही चुका असतात त्यांनी आपल्याला आणखीन राग येतो. तर अशा सगळ्या गोष्टी जे आपले शबरीपूजला म्हणतो ते सगळे बाजूला आपल्याला करता आले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा जो मी हा जो विषय आहे, अहंकार, मीपणा, माझं बरोबर, बाकीच्यांचं चूक, मीच काय तो शहाणा, मीच काय तो मोठा, हा सगळा मीपणा जो आहे तो जसा 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 कमी होत जाईल तशी तशी परमात्म्याची जाणीव प्रखर होत जाईल. त्यामुळे अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव निर्माण व्हावा म्हणजे काय हवं, तर हे सगळे विकार जायला हवेत. साधकाच्या मनामधला हा माझा आणि तुझा असा जो काही आपपर भाव ज्याला म्हणतो तो आपपर भाव गेला पाहिजे, निदान कमी तरी व्हायला झाला पाहिजे. म्हणजे मग प्रत्यक्ष परब्रह्म किंवा मग असेच ब्रह्मविद ब्रह्मैव, ब्रह्मासारखंच म्हणजे काय ते कळेल. राधेची नेहमी गोष्ट सांगतात की म्हणे भगवान अनेक गोप गोपी यांच्याबरोबर राहत असत, खेळत असत, त्यांचं क्रीडा चालत असे आणि प्रत्येकाशी त्यांचा फार जवळचा प्रेमाचा संबंध होता. तो सगळा प्रत्येक गोप तो माझा मित्र आहे, तो माझा की ती गोपी ती माझी सखी आहे वगैरे वगैरे. आता हे सगळं नेहमी ऐकून राधा खरं तर कृष्णाला सगळ्यात जवळची, पण राधेला भगवंत एकदासुद्धा तू माझी आहेस असं म्हणालेलं नाही. आणि खरोखरच सगळ्या गोपींनी तिला असं एकदा विचारलं की कृष्ण तू कधीच म्हणत नाही तू माझी, आम्हालाच सगळ्यांना असं म्हणतो. तर राधेला खरंच वाईट वाटलं की हा काय प्रकार आहे. ते आपल्या गाण्यात आहे का, राधा रुसवली सुंदरी समजावी तो हरी ती रागे चल ग मंदिरी, अशी ते भोंडल्यात गाडी म्हणतात. तर ते काय आहे की राधा रुसून बसते आणि मग कृष्ण तिच्या रुसण्याचं कारण विचारतो. आता ती कारण सांगते की तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे, तू आपलं म्हणतोस पण प्रत्यक्ष असं कधीच नाही दिसत. तेव्हा कृष्ण हसतो आणि म्हणजे एवढ्या सगळ्यांचं तू कौतुक करतोस आणि माझं कौतुक करत नाही आहेस म्हणून राधा रुसली आहे कळल्यावर स्वाभाविकच कृष्णाला हसायला येतं. आणि मग तो हसून तिला असं म्हणतो की अगं राधे, खरंच म्हणजे थोडंसं आता हा काय म्हणायचं कृष्णाचा जो नाटकीपणा लटकेपणा आहे तो आपल्याला या गाण्यामध्ये दिसून येतो. आणि तो मग तिला असं म्हणतो की अगदी गंभीर म्हणतो की तू म्हणतेस बरोबर आहे, थोडा आणायचा गंभीर झाल्याचा आणि आपलं चुकलंच असं म्हणायला लागतं. त्याला राधे काय सांगले का, तू माझी आहेस असं म्हणायचं म्हणजे तू आणि मी असं दोन होतो ना, तू आणि मी दोन नाहीच आहोत, तर मग तू माझी आहेस असं वेगळं कसं म्हणायचं, तू मी एकच आहोत, एकरूप झालेलो आहोत असा म्हटल्याबरोबर आपल्याला ते राधाकृष्ण यांचं जे अद्वैत काय आहे ते लगेच कळतं. त्यामुळे तू माझी आहेस असं वेगळं म्हणावंच लागत नाही. कालिदासाच्या चैत्रात पण असा गंमतशीर प्रसंग सांगतात की एकदा संस्कृत जे कवी आहेत त्यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ असा विषय निघतो आणि मग ह्याचा निर्णय कोण देणार, तर देवी सरस्वतीलाच विचारलं जातं. आणि मग देवी सरस्वती नंबर सांगते, कालिदासाचं नावच नाही. आणि कालिदासाला आश्चर्य वाटतं की आपण कालीचे एवढे उपासक आणि आपलं नावसुद्धा नाही. आणि म्हणून तो कालीमातेला विचारतो. तेव्हा देवी असंच उत्तर देते की तुझा नंबरच नाही आहे, तू आणि मी मध्ये फरकच नाही, तर तू सोडून इतरांचे क्रमांक लावलेले तू आहेसच, तुला या स्पर्धेमध्ये तुला ठेवलेलंच नाही आहे. कालिदास असल्यामुळे तो माता म्हणते, सरस्वती माता म्हणते तुझ्यात आणि माझ्यामध्ये भिन्नत्वच नाही आहे, तू मी एकरूपच आहोत असा अर्थ आहे. हे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती किंवा सर्वं खलेदं ब्रह्म असं जे म्हणतो ते आहे. म्हणजे हा जो साधक आहे किंवा भक्त आहे तो साधकही ब्रह्म म्हणजे ब्रह्माचे सगळं जे काही सुख समाधान आनंद हे सगळं साधकाचं पण इतकं अद्वैत साधलेलं आहे. प्रत्येक जी दृश्य गोष्ट आहे ना हे त्या परमात्म्याचं रूप आहे, हा त्याचा खरा भावार्थ. ही भावना एकदा लक्षात घेतली की मग दृश्य जगामध्ये वावरावं लागेलच.
बरोबर आहे, पण दृश्य जगातल्या सगळ्या वस्तू ईश्वरमय होऊन जातील, सगळा अपप्रभाव संभेल. जगात असं जे काही दोनपण अद्वैत साधायचं असेल तर हे दोनपण आहे ते सोडलं पाहिजे. सगळीकडे अशी एकरूपता भरून राहिली पाहिजे. सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये प्रेमच असलं पाहिजे. ही साधकाला ओळख होईल. आता ही ओळख होणं म्हणजेच परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणं, वेगळं काही नाहीच आहे. मात्र हे असं आहे की हे जेव्हा कळेल, हे जेव्हा आपल्याला आकलन होईल, त्यावेळेला तो साधक स्वतः वेगळेपणानं उरणारच नाही. तो मग भगवतमय होऊन जाईलच. त्याला वेगळं ही जाणीव होणं म्हणजे भक्त भगवंत एक होण्यासारखंच आहे ना. परमात्मा स्वरूपच होऊन जाईल तो. तेव्हाच तर ही जाणीव होणं म्हणजेच हे होणं आहे. मीपणा त्याचा पूर्णपणानं निघून जाईल. आता मीपणाच निघून गेला की मी वेगळा राहणारच कुठे असा त्याचा अर्थ होईल. तर या पाहता पाहता तेची झाले हे जे आहे तो चिदानंद परमात्म्याचाच अंश होऊन जाईल. आता हा जो परमात्मा आहे तो डोळ्यानं दिसत नाही. आपण आधीच्या श्लोकात पण पाहिलं की तो हृदयस्थ ईश्वर आहे, तो दाखवता येत नाही. किती मोठे मोठे डॉक्टर झाले, हृदयाची ऑपरेशन्स केली असती तरी कोणी आपल्याला सांगत नाही की याच्या हार्टमध्ये मला देव दिसला. मग हृदयस्थ भगवंतांनी सांगितलं आहे की मी सगळ्यांच्या हृदयात आहे, पण मग तो कसा दिसला? कारण तो सूक्ष्म आहे. तो परमात्मा असा डोळ्याने दिसत नाही. तो परमभक्तीने जाणावा लागतो. असं नुसता तो आपल्याला दिसत नाही. अशी जी सर्वोच्च जी अवस्था आहे भगवान साधकाची, त्या सर्वोच्च अवस्थेकडे म्हणजे भक्ती मार्गाच्या सहाय्यानं अभ्यास करून पुढे पुढे जाण्याचा साधकाने प्रयत्न करावा, असं या श्लोकातून समर्थ तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगतात. आता हीच नभासारिखे व्यापक पण जायला तीच गोष्ट पुढल्या पण श्लोकामध्ये आपल्याला दिसेल. नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देहबुद्धी उरेला, सदा सर्वदा आर्त पोटी उरेला. खरं तर विषय तोच चालू आहे जे आधीच्या 196व्या श्लोकात आपण विचार केला तोच आहे. पुन्हा नभासारिखे रूपया राघवाचे. कसं आहे राघवाचं रूप? आकाशासारखं विस्तीर्ण विस्तृत, अगदी मोठंच्या मोठं. म्हणजे समर्थ म्हणतात, श्रुतिमौली म्हणते आकाश हेच ब्रह्म. समर्थांचा राम हा सुद्धा ब्रह्मवाचक शब्द नभासारिखे रूपया राघवाचे म्हटला आहे. दशरथ पुत्र राम नाही आहे, ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वरूप राम आहे. आणि तसा आकाश हेच ब्रह्म आणि त्यांचं राघव म्हणजे पण ब्रह्मच. मग समर्थांचा राम हा असा ब्रह्मवाचक असल्यामुळे त्या रामाला पण असं मोठं आकाश स्वरूप दिलं, म्हणून पहिल्या वेळेत नभासारिखे रूपया राघवाचे म्हटलं. तुकाराम महाराज देखील आपल्या आत्मस्थितीचं वर्णन करताना स्वतःला असंच समजतात, स्वतःला आकाशरूप म्हणून घेतात. ते म्हणतात आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप. किती साध्या सोप्या शब्दात पण आपल्याला त्यांचा भाव कळला. आम्ही नाही नामरूप म्हणजे आम्हाला तुम्ही नामरूप असं देऊ नका, आम्ही आकाशस्वरूप असं ह्या परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत. म्हणजे सगळीकडे व्यापून असणारा हा भगवंत आहे. सर्वांच्या अंतर्यामी हा भगवंत आहे. आता खरं तर सर्वांच्या अंतर्यामी तो काय निराकार किंवा काय म्हणायचं अनंत अलिप्त असं वर्णन त्या परमात्म्याचं करतात. आणि तो परमात्मा आकाशासारखा आहे असं पण म्हणतात. म्हणजे सर्वव्यापी आहे, अतिविशाल आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, अनंत असूनसुद्धा आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी जसा आधार लागतो ना, तसा हा परमात्म्याचा आधार आहे. कुठलीही वस्तू अशी आधांतही राहत नाही ना, ते खालीच पडते ना. तसं आकाशाला आधार नाही आहे. आकाश कुठे आहे? तर आकाश स्वयंभू आहे, ते असं स्वयंसिद्ध आहे. तसा हा परमात्मा आहे, त्याला काही वेगळ्या आधाराची गरज नाही. परमात्म्याला आकाशासारखं सर्वव्यापी पण आहे. म्हणजे आकाश जसं त्याला जसं स्वयंसिद्धत्व आहे तसं परमात्म्याला वेगळ्या ह्याची गरज नाही आहे. आकाश जसं निळं आहे, राघवाचं रूपही सावळं आहे. त्यामुळे नभासारिखे रूप शब्द वापरला ना, तर आकाशाचं रूप काय? निळं. परमात्म्याचं रूप पण सावळं निळं. तुम्हाला सगळ्यांना हे असं सोपं व्यवहारातलं समजावं असा उद्देश म्हणून त्यांनी नभासारिखे रूपया राघवाचे असं म्हटलेलं आहे. आता आकाश म्हणताना असं आहे ना की आपण घरात राहतो.
घरात कोणाची झोपडी असेल, कोणाचं मोठं भव्य मंदिर असेल, कोणाचं काय असेल, परंतु आकाश सगळ्यांचंच आहे. झोपडीत राहणाऱ्या माणसाचं आकाश वेगळं आणि टॉवरमध्ये राहणाऱ्याचं आकाश वेगळं असं तर नाहीच आहे. किंवा आपण घरामध्ये भांडी वापरतो, कोणाची मातीची असतील, कोणाची धातूची असतील, कोणाची आणखीन चांदीची असतील, परंतु भांड्यांचा जो उपयोग आहे तो उपयोग सगळेजण मातीच्या भांडीमध्ये पण ते पदार्थ ठेवणार, चांदीचं भांडं असलं तरी त्याच्यात पण ठेवणार. म्हणजे जसं घराचा उपयोग राहायला, भांड्यांचा उपयोग जसा पदार्थ ठेवायला, त्या बाहेरची गोष्ट काही वेगळी असेल, परंतु त्याचं जो उपयोजन आहे ते तेच असतं. तसं ह्या आकाशतत्वाचं आहे की आपल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचं पण आकाश तेच आहे आणि अगदी बंगल्यात राहणाऱ्या याचं आकाश पण तेच आहे. तिथे काही भेद असायचं कारण नाही. भेद असतो कुठे? भेद असतो बाह्य गोष्टीमध्ये. जसं आत्ता आपण झोपडी आहे काय आहे, बाह्य गोष्ट आहे. किंवा भांडं काय चांदीचं आहे का मातीचं आहे, बाह्य गोष्ट आहे. त्याच्यामध्ये भेद असू शकतो, परंतु परमात्म्यामध्ये आत असणाऱ्या गोष्टीमध्ये भेद नाही. त्या आतला विचार करायचा आहे आपल्याला, बाहेरच्या गोष्टीचा विचार करायचा नाही. बाहेरनं दिसणाऱ्या अनंत वस्तू असतील, टेबल आहे, मोबाईल आहे, खुर्ची आहे, वही आहे, पेन आहे, परंतु या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आज सगळीकडे परमात्माच भरलेला आहे असं आपण चिंतन करायचं. यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धया श्रुतुमिच्छते तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विदधाम्यहम्. गीतेमध्ये 7व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात भगवंत म्हणतात, जो भक्त असा आहे की काहीतरी त्याला सकाम भक्त आहे, त्याला काहीतरी इच्छा आहे, तो ज्या देवतेचं श्रद्धेनं पूजन करतो तशी तशी त्याची श्रद्धा दृढ होत जाते. म्हणजे आवड किंवा योग्यता ही वेगळी वेगळी असू शकेल, बरोबर आहे. उपासनामध्ये पण विविधता असू शकेल, कोणी कुठली उपासना करेल, कोणी कुठली करेल. परमेश्वराच्या कोणत्याही प्रकारची उपासना करा, त्याची पण त्याच्यामध्ये ती निष्ठेनं, प्रामाणिकपणानं, सातत्यानं जर केली तर भवाचे पुण्योजे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. अशी जर आपण उपासना केली तर भवाचे म्हणजे संसाराचे. ते संसाराचं मूळ काय होतं? संसाराचं मूळ आहे वासना. माणूस आपण सगळ्या ह्या दृश्य जगामध्ये का अडकतो तर आपल्या वासना असतात, किंवा एका अर्थाने थोडं अज्ञान पण असतं. तर हे अज्ञान आणि वासना संपून जावं. मूळ तुटे म्हणजे काय होईल तर अज्ञान संपून जावं, वासना संपून जावी. आता हे सगळं काही लगेच घडेल असं नाही. मनात आलं भगवंताची भक्ती करतो आता असं लगेच नाही होणार. ह्या दृश्य जगामध्ये माणूस अडकतोच, त्याला त्याच्यातून बाहेर यायला हवा आहे. त्याच्यासाठी सगळीकडे ईश्वर आहे, तो भक्तीने समजून घ्यायला हवा आहे. हे सगळं बरोबर आहे. क्रमाक्रमानं हे समजायला पण लागेल. अगदी इतकी प्रगती होईल की भगवंताचा साक्षात्कारसुद्धा होईल. इतकी प्रगती येईल साधकाला, तसा अनुभवसुद्धा येईल. भगवंताचं दर्शन घडणं, साक्षात्कार होणं. त्याच्यासाठी जे आधी काय होईल तर देहबुद्धी कमी होऊन जाणं, सगळे विकार कमी होऊन जाणं, अहंकार कमी होऊन जाणं, मीपणा जो आहे तो कमी होऊन जाणं, आणि मग भक्त भगवंताला एकरूप होण्याच्या दृष्टीने जो काही मग ते भावाचं मूळ तुटेल, दृश्य जगाशी हळूहळू संबंध कमी होईल. तया पाहता देहबुद्धी उरेला. तया पाहता म्हणजे त्याची ओळख झाली, ते पटलं की हळूहळू देहबुद्धी कमी होईल. आपण काय होतं, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ना, चिंतन करतो ना, आपण त्या वस्तू चिकवतो. हे हवं आहे, ते हवं आहे, की आपण त्या वस्तूला चिकटायला जातो. परमात्म्याचं जर चिंतन केलं तर तसं घडेल. त्यामुळे भगवंताचं चिंतन करावं, त्या परमात्म्याचं चिंतन करावं, त्या परमात्म्याचं रूप पाहावं. तो परमात्मा म्हणजेच मी आहे किंवा सगळीकडे चराचर तो भरलेला असं सारखं सारखं मनाला सांगावं. म्हणजे मग त्याच्यासारखं सूक्ष्म आणि व्यापक दोन्हीचा काय अर्थ आहे तो आपल्याकडे. खरं म्हणजे दृश्यच खरं आहे, पण दृश्य खरं आहे हा भ्रम लक्षात, म्हणजे आपल्याला ते कसं दिसतं आहे खरं, पण ते खरं कसं नाही, हा जो आपला दृश्य खरं वाटण्याचा जो भ्रम आहे ना तो दूर आहे. कारण स्वाभाविक आहे ना, आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवतो. जे आपल्या डोळ्यांनी दिसतं आहे ते आपल्याला खरं वाटतं, पण सगळीकडे जर परमात्माच भरलेला आहे तर दृश्य जग आपलं उपयोगितेमुळे त्या वस्तूंशी आपला संपर्क येईल, अगदी बरोबर आहे. पण या सगळ्याच्या मागे परमात्मा भरलेला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. किती जरी आपण या दृश्य जगातल्या वस्तूंनी देहाच्या सुखांचा विचार केला
किती ती देहाची सुख आपण मिळवली तरी आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही समाधान होत नाही, ते काही पुरेशी नसतात. आज जरी आपल्याला त्याच्यातला ही मला मिळालं असं वाटलं तरी उद्या आणखी मोठी यादी पुन्हा तयार होते. त्यामुळे जो खरा परमेश्वराच्या सान्निध्यातला आनंद आहे, त्या परमात्मा स्वरूपाचा परिचय होण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद या देहाच्या सुखांमध्ये नाही आहे. देहाची सुख आहे ती देह दुःख, ते सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले असं आपण समर्थ आपल्याला सांगतात की ज्या ज्या सुखाच्या म्हणून आपल्या कल्पना आहेत त्या अंतिमतः दुःखाच्या होतात हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणून देहाची सुख आपल्याला काही सुख अशी असतात की ती कालांतराने नकोशी वाटतात. त्या वेळापुरतंच ते सुख बरं वाटतं, नंतर त्या सुखाचं आपल्याला ते नको वाटतं. तसं परमात्म्याबद्दल कधीच होत नाही. परमात्म्याच्याकडून मिळणारं, भगवंताकडून मिळणारं जो सुख आहे, मिळणारा जो आनंद आहे तो आपल्याला नकोसा कधीच होत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे मनी चिंतितामुळे तुटे भवाचे. असं एकदा चिंतन केलं की देह खरा नाही आहे, परमात्मा खरा आहे हे सगळं समजतं. म्हणजे जे जे काही दिसतं आहे ते सगळं खरं वाटतं ना, तसं काही नाही, तो भ्रम आहे. तो भ्रम आपला बाजूला होतो. पण भ्रम, अज्ञान, त्याच्यातून ते सगळे विकार हे सगळं माणसाचं चालूच राहतं. हेच बाजूला व्हायला हवं असेल. इंद्रियांना तृप्त करण्यात सगळं आयुष्य खलास होईल आपलं. इंद्रिय तृप्त होणारच नाही. त्या इंद्रियांना विकारांपासून दूर नेलं पाहिजे असा त्याचा अर्थ. हळूहळू हे ज्ञान झालं की आपोआप ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. म्हणजे समर्थांच्या ह्या श्लोकातली शेवटची ओळ, तया पाहता देहबुद्धी उरेना, म्हणजे भावाचं मूळ तुटतं सांगितलंच. पुन्हा या जगात यावं लागत नाही. जन्ममृत्यूचं हे चक्र आहे ते संपून जाईल. एवढं सगळं छानपैकी जमलं की देहबुद्धीच्या बाहेर आलो आहे, परमात्म्याशी एकरूप झालेलो आहोत. आता विकार नाही आहेत, कामक्रोध काही नाही आहेत, मीपणा नाही आहे, किंवा आणखीन काय पाहिजे, किंवा जगामध्ये पुन्हा यावंच लागणार नाही. ही जी काही देहबुद्धीची जागा आहे ती आत्मबुद्धी घेईल आणि मग परमात्म्याशी खरा म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती पण होऊन जाईल. सदा सर्वदा आर्तपोटी उरेना अशी शेवटची ओळ आहे 197व्या श्लोकातील. सदा सर्वदा नेहमीसाठी सांगितलं आहे. हे जमलं तर नेहमीसाठीच आहे की आता काही आर्तपोटी होणार. ही जी काही अवस्था आहे ती फार मोठी भाग्याची अवस्था आहे. म्हणजे परमात्मा आता वेगळा राहतच नाही, ही अवस्था प्राप्त होईल. साधकच परमात्मा स्वरूप बनून जाईल इतका. आता तोच परमात्मा स्वरूप होऊन जाणार म्हटल्यावर त्याच्या दर्शनाची वेगळी इच्छा काय, मी वेगळा नाहीच आहे ना, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे जीवशिवाची भेट असं म्हणतात, तसं जीवशिवाची भेट होईल, एकरूपता होऊन जाईल. पाहणारा आणि पाहायची वस्तू या दोन राहणारच नाहीत. तसं साधक आणि साध्य हे वेगळं राहणारच नाही. असं जेव्हा घडेल तेव्हा जो एक विलक्षण निरंतर स्वरूपाचं म्हणजे कायम स्वरूपाचं एक समाधान प्राप्त होईल. त्याला त्याचं वर्णन नाही करता येणार, ते शब्दातीत आहे. तो जो काही अनुभव येईल, हे जे काही भगवंताचं ऐक्य आहे, हे जे काही अनुभव घेतला जाईल त्या अनुभवाचं शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. तो अनुभव आनंद देऊन जाईल. तो आनंद कधी संपणारा नसेल की आत्ता हा अनुभव मिळाला मग आनंद झाला मग वारंवार नाही. तो आनंद असा काही असेल की तो कधीच संपणार नाही. अनुपमेय शब्दातीत असा तो अनुभव असेल. आता हा परमात्मा म्हणजे भक्तीच्या माध्यमामुळे भक्त भगवंत एक झाले वगैरे वगैरे वर्णन केलं. आकाशाचं सर्वव्यापी आहे आणि त्यामुळे सर्वव्यापी असल्यामुळे तो आला तो गेला असं म्हणूच शकत नाही ना. आला आणि गेला कसं होईल, सगळीकडेच आहे. एखादी गोष्ट आली आणि गेली म्हणजे जसं आपण स्वयंपाकघरातलं उदाहरण देतो की डब्यामध्ये साखर भरायचे, पण तो डबा आपण रिकामा केला पाहिजे. आधी काही असेल तर ते काढून टाकलं पाहिजे, अस्वच्छ असेल तर धुवून ठेवला पाहिजे, कोरडा केला पाहिजे आणि मग त्यात भरलं पाहिजे. तर तसं रिकामं नाहीच आहे ना. त्यामुळे हा आला आणि गेला असं होऊ शकत नाही. देह असेपर्यंत आपल्याला जे काही कर्म करावं लागतं ते कर्म करताना आपल्याला संत मंडळी सांगतायत की आपण काय करायला पाहिजे. ही देहबुद्धी आपण सोडली पाहिजे. आपोआपच आपल्याला खऱ्या अर्थाने सदा सर्वदा आर्तपोटी उरेला काहीच आता मिळवायचं बाकी राहणार नाही असा त्याचा अर्थ. आता अशी जी काही भगवंताच्या दर्शनाची उत्कट आर्तता हृदयामध्ये असते
आता ती जी काही भक्ताच्या मनामध्ये ही आर्तता आहे, होतं असं की सगुण भक्ती करत असताना परब्रह्माचं किंवा त्या परमात्म्याचा किंवा ईश्वराच्या सगुण रूपाचं दर्शन भक्ताला हवं असतं. म्हणजे जसं तुकाराम म्हणला की सगळं छान आहे, तुका आकाश आवडा, पण तरी देखील तेच तुकाराम म्हणतात ना की मला काय आवडतं, तू भगवंत आणि मी भक्त असं राहणंच आवडतं. म्हणजे आपण सगळ्या रामकृष्ण परमहंस, मीराबाई, जनाबाई सगळ्यांची उदाहरणं बघितली तर आपल्याला ते सांगता येतं की हे काही क्षण असे बरोबर आहे की ऐक्य झालं, पण तरीसुद्धा तू भगवंत आणि मी भक्त अशा प्रकारची भूमिका संतांना आवडते. म्हणून संतांनी ज्या काही विरहिण्या वगैरे लिहिले त्या अशाच आहेत. जरी त्यांना भगवंताचं हे सगळं परमात्मा स्वरूप कळलं असलं तरीसुद्धा ते त्याला जेव्हा भगवंताच्या रूपात पाहतात आणि आपल्याकडे जेव्हा भक्ताचं रूप घेतात तेव्हाच ते विरहिणी लिहू शकतात. ते काही क्षण हे असं ऐक्याचा अनुभव घेतला असला तरी हा समर्थ सांगतात, ठकाराचे ठाण कधी चापवाणं. म्हणजे संतांनी सगुण प्रेमाला कसं महत्त्व दिलं आहे ते पण लगेच सांगून टाकलं आहे. ते म्हणाले माझे ब्रह्मज्ञान ऐसे असे. म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं असं जरी असलं तरी ते काही मला सांगता येणार नाही. तर चापबाण हातात असणारा जो राम आहे, तो राम हा माझं दैवत आहे. रामरूपी देहो झालो निस्संदेह हो, माझे मनी राहो निरंतर. तर तो माझ्या अंतःकरणात निरंतर राहू दे, हे बरोबर आहे. पण तरी तो भगवंत आणि मी भक्त. मुखी राम चित्ती मेघश्याम, हो तसे विश्राम आळवित. नुसतं मनाने भगवंताचं नाम घेण्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये आहे असं ठरवल्यामुळे स्वाभाविकच जो काही आनंदाचा अनुभव मला मिळतो आणि इतके विश्राम म्हणजे आनंद, विश्रांती मिळते, सुख, समाधान सगळ्या गोष्टी मिळतात. रामदास म्हणे रामरूपावरी भावे मुक्ती चारी ओवाळीनं. मग मला मुक्ती वगैरे काही नको आहे, हे असा आनंद घेण्यामध्येच मला जास्त आवडतं. त्यामुळे सगळे संत आपल्याला हेच सांगतील. अर्थात देवाच्या सगुण रूपापुढे संतांनी मुक्तीसुद्धा तुच्छ मानलेली आहे. त्यामुळे निर्गुण निराकार भगवंताचा परिचय करून देता पुन्हा सगुण रूपामधल्या ईश्वराचा आनंद काय आहे तो त्यांनी सांगितला आहे. म्हणजे राम गावा, राम घ्यावा, रामजीवीचा विसावा असं जे म्हणतात. हे काय आहे, ही एका अर्थाने भक्ताची श्रीमंती आहे. जिकडे जिकडे भगवंत दिसावा, आपल्या आतमधून भगवंत दिसावा आणि एक प्रकारचा विश्रांतीचा, सुखाचा अनुभव घ्यावा, ही भक्ताची श्रीमंती आहे. आणि भगवंताचं या अशा प्रकारच्या भक्ताकडे इतकं लक्ष असतं. सगुण भक्ती करणाऱ्या भक्ताकडे भगवंताचं लक्ष असतं. करोना काळातली गोष्ट आहे, पण भक्तीची श्रीमंती कशी असते, खरी भक्ताचा जो काही भगवंताबद्दलचा एक ध्यास असतो तो सगळा भगवंत कसा पूर्ण करतो त्याची एक घडलेली गोष्ट आपल्याला सांगते. आमचे एक परिचित आहेत, स्वरूपानंदांचे अनुग्रहित आहेत. दरवर्षी गेली 50 वर्षाजवळ ते पावसला ठरलेल्या दिवशी वर्षातून एकदा पूजेला जातात. करोना काळामध्ये मंदिरं बंद झाली त्यावेळीची गोष्ट आहे. करोनाच्या अगोदर दरवर्षीप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या पूजेला ते गेले होते. आणि नंतर 2च महिने नातीचं लग्न ठरलं म्हणून मुलगी त्यांना म्हणाली की बाबा स्वामींना आपल्याला पत्रिका ठेवायला जायचं आहे, आम्ही जाणार आहोत, तुम्ही येता का. यांची तर खरं आता वयाचा विचार करता यांची वर्षातली एक फेरी स्वामींकडे दर्शनाला जायचं, पूजा करायची, पादुकांची पूजा करायची, अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आणि यायचं, असा वार्षिक कार्यक्रम. आता ही पत्रिका ठेवायला जाण्याची जी काही संधी मिळाली ती एक्स्ट्रा होती आणि गाडीने जायचं आहे, गाडीने यायचं आहे, बाबा चला. आणि म्हणाले ठीक आहे येतो. आणि म्हणून ते गेले बरोबर. आणि त्या दिवशी संध्याकाळी पावसला निवासाच्या ठिकाणी राहिले, दर्शन घेऊन आले, रात्री झोपले. पहाटे दार वाजलं. मग काय कोण पाहिजे तर म्हणे अहो तुम्हाला पूजा करायची का आज पादुकांची. कारण म्हणाले आजची यांची पूजा ठरली ते आलेले नाही आहेत. आणि हो लगेच म्हणाले हरकत नाही येतो. आणि मग त्यांचं आवरून ते पूजेला गेले. आता ही जी पूजा झाली ही त्यांची ठरलेली नव्हती, त्यांची वार्षिक पूजा झालेली होती, पण ही संधी त्यांना मिळाली. अनेसा ते गेले होते, त्यांनाच त्यांनी विचारलं आजची पूजा करणारे आलेले नाही आहेत, तुम्ही करताय का. यांनी हो म्हटलं. घरी आले
आणि नंतर हा करोना काळ आला, मंदिरं बंदी होते. मनात विचार केला की मला काय दुःख होईल की माझी 50 वर्षाची ही जी काही दरवर्षी मी पूजेला ठरलेल्या तिथीला जातो आहे आणि यावर्षी आपली पूजा होत नाही. कारण काही असून दे, करोना जगभरचं संकट आलं होतं. पण तरीसुद्धा मनाला एक दुःख होतं. या भक्ताला दुःख व्हायला नको म्हणून भगवंतांनी आधीच व्यवस्था केली होती आणि त्यांची पूजा यावर्षीची आधीच त्यांनी जणू की करून घेतली होती. असे अनुभव भक्ताला येतात. म्हणून आपल्या लक्षात येईल की ही दासाची किंवा भक्ताची भक्तीची श्रीमंती असते. त्याच्या अंतःकरणात जो या भगवंताबद्दलचा भाव असतो ही अनुभवण्याची गोष्ट आहे की सगळीकडे भगवंत नटलेला आहे हेच सांगायचं आहे. पण तरी देखील साधक असा जेव्हा तयार होतो तेव्हा चराचरामध्ये असणारा भगवंत त्याला दिसतो आणि सगुण रूपातला भगवंत पण त्याला दिसतो आणि सगुण रूपातल्या भगवंताची भक्ती करण्यासाठी असणारी अंतःकरणाची जी काही जो काही भाव आहे तोही त्याला मिळालेला असतो. आता हे जे काही आहे ना सगुण पूजेतला जो आनंद आहे, समर्थ ते आर्तपोटी पुरेना म्हणतायत ना, ते आर्तपोटी पुरेना म्हणजे ते हे आहे. आणखी एक श्लोक आपण घेऊया 198. त्याच्यामध्ये पण नभे व्यापिले सर्व सृष्टीचं आहे. सगळीकडे नभाची व्यापकता ही भगवंताच्या व्यापकतेसाठी समर्थांनी आता ह्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्याला शिकवली. म्हणजे मागच्या 3 श्लोकांमध्ये ही आकाशाचीच उपमा सारखी दिली जाते. काय त्याचं ते व्यापकपण, त्याची विशालता ते सांगत आहेत आणि तरी देखील त्या व्यापकपण हे दोघांच्यामधलं समान आहे. आकाश जसं व्यापक तसा हा भगवंत पण व्यापक आहे. आता परमात्मा खरं तर असं आहे की परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे असं सांगायचं. नभे व्यापिले सर्व सृष्टीचं आहे. सगळ्या सृष्टीला आकाशाने व्यापलं आहे. पण पुढे म्हणतात रघुनायका उपमा ते नसं आहे. आत्तापर्यंत सांगून झालं ते किती व्यापक आहे आणि भगवंत पण कसा व्यापक आहे. त्यामुळे आपलं मन तयार झालं की हां व्यापक पण काय तर नभासारखं. आता ते या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की बरोबर आहे, नभासारखे नभे व्यापिले सर्व सृष्टीचं आहे. नभानी सगळी सृष्टी व्यापून टाकलेली आहे. पण रघुनायका उपमा ते नसं आहे. पण आकाशाची उपमा पुरेशी नाही आहे. भगवंताला ही उपमा पुरेशी नाही आहे. कारण भगवंत आकाशापेक्षाही व्यापक आहे. म्हणजे काय तर आकाशाची आणि परमात्म्याची का तुलना होत नाही आहे. उदाहरण देतात की समजा एखाद्या खोलीमध्ये धूर आहे, सगळी धुरांनी खोली व्यापून टाकलेली आहे. आता ती खोली अशी धुरांनी भरलेली आहे, व्यापून गेलेलं जी काही स्वयंपाकघराची खोली असते ती. तसं धुराची व्यापकता काय तर खोलीभर म्हणजे सीमित आहे, मर्यादित आहे. त्या खोलीभर धूर आहे. तसं आकाश सर्वव्यापी आहे. आकाशाची व्यापकता काय तर त्या सृष्टी एवढं ती व्यापकता आहे. धूर जसा खोलीभर आहे तसं आकाशाची व्यापकता काय तर सृष्टी नभे व्यापीने सर्व सृष्टीच आहे. तर जेवढी सृष्टी आहे तेवढी त्याची व्यापकता आहे. हा भगवंत त्या सृष्टीच्या पण पलीकडे आहे. नुसत्या सृष्टी एवढाच नाही आहे. सृष्टीबरोबर तर आकाशाला त्यांनी सृष्टीबरोबर मर्यादित केलं आहे. परमात्मा स्वरूप सर्वत्र आहे. म्हणजे चराचरात सगळीकडे पसरलं आहे. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी पण ते होतं आणि तिचा लय झाला तरी पण ते असणार आहे असं वर्णन आहे. त्यामुळे मग ते रघुनायका उपमा ते नसं आहे. परमात्म्याला, रघुनायकाला, राघवाला, समर्थांच्या दैवताला या आत्तापर्यंत ज्या व्यापक अशा नभाची उपमा देत होते आत्ताच्या श्लोकात ते सांगतात की तो त्याच्याहीपेक्षा नभापेक्षाही व्यापक आहे. परमात्मा स्वरूप सगळीकडे चराचर पसरलेलं आहे. मग ते व्यापणार कशाला बरोबर आहे. परमात्म्याच्या ठिकाणी किंचितसुद्धा वेगळेपणा नाही. सगळीकडे भरून पुन्हा शिल्लक राहिलेलं आहे. समर्थ म्हणतात आकाशाची उपमा परमात्म्याला देणे म्हणजे आकाशाशी साम्य सांगणे हे खरं म्हणजे व्यर्थ आहे. काहीच नाही. त्याच्याहीपेक्षा परमात्मा मोठा आहे. आता परमात्मा सगळ्यामध्ये आहे आणि पुन्हा शिल्लक राहतो असं पण म्हटलं आहे. समर्थांची ना एक शिकवण्याची पद्धत आहे. जसं पूर्वी पोहायला शिकवायचं ना, आता स्विमिंग पूलमध्ये पोहण्याच्या वेगवेगळ्या आधुनिक प्रकार आले असतील. परंतु आपल्या लहानपणी पोहायला शिकवायचं विहिरीमध्ये किंवा तळ्यामध्ये. तर एक पद्धत होती की काही नाही कोणीतरी मोठा जरा जाणकार असेल
पोहता येणारा माणूस तर तो आपल्याला धरायचा आणि मग हा चल मी हात धरतो पाय मार, किंवा मग थोडा आधार देतो, त्याचा आधारे वाटायचं आणि पोहायला येईपर्यंत कोणाची तरी मदत घ्यायची, काही नाही तर मग तो सुगडं लावायचं, काहीतरी तरंगणारा डबा लावायचा वगैरे आणि असं पोहायला शिकवायला. मग एक वेळ अशी येते की काहीही साधन न घेता, काही आधार न घेता पोहता येतं. हळूहळू आधार ते काढले जातात. म्हणजे टप्प्याटप्प्याने ती गोष्ट आपल्याला शिकवतात. तसं समर्थसुद्धा गेले 5-6 श्लोक नभासारखे व्यापक हो, नभासारखे व्यापक हो असं सांगितलं आहे. टप्प्याटप्प्याने त्यांनी आपल्याला इथवर आणलं आणि तो नभाचा आधार पण काढून घेतला. दुजे वीण जो तेची तो हा स्वभावे, नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे, रघुनायका उपमा ते नस आहे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे. ब्रह्म, ब्रह्मांड, ईश्वर, जगत या ज्या काही 2-2 गोष्टी सांगतात ते भिन्न नाहीच आहे. आता ही गोष्ट वारंवार त्या साधकाच्या चित्तावर समर्थ ठसवत आहे. सगळीकडे एकच एक भरलेलं आहे, राम सर्वत्र व्यापून आहे असं सगळीकडे सारखं सांगतात. आता हा व्यापून टाकणारा राम आणि व्यापून टाकलेलं हे दृश्य जग असे 2 आहेत. हा भाव निर्माण होतो ना. तो व्यापक भाव तोही काढून टाकला. आत बाहेर असा काही भेदच नाही. म्हणजे दागिना आणि सोनं, लाकूड आणि खुर्ची हे तसं एकच आहे. दागिना म्हणायचं म्हणजे काय, ते सोनंच. तर लाकूड म्हटलं की खुर्ची करा, टेबल करा, आणखीन काही करा, लाकूडच. आकार वेगळं, नाव वेगळं, पण वस्तू तीच. तसा हा परमात्मा विविध रूपांनी नटलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. ब्रह्मव्यापक हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे विण कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे. म्हणजे त्यामुळे भगवंताला, रामाला, त्या परमात्म्याला व्यापक भावाची उपमा पण लागू नये. तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मग त्याला उगाचच व्यापकू म्हणण्यात काय अर्थ आहे असा 198व्या श्लोकात पण समर्थात सांगितलं. मी म्हटलं तसं की सुरुवातीला कळावं म्हणून नभासारखे सगळं सांगता आता तो नभापेक्षाही कसा व्यापक आहे ते आपल्याला वर्णन केलं. सांगताना दोन्ही गोष्टी कशा समजुतीनं समर्थ सांगतायत आपल्याला कळेल की परमात्म्याचं निव्वळ निराकार आहे. त्याला कसं काय बांधून ठेवणार, त्याला कसं काय दाखवता येणार, त्याला कसं, तर ते शब्दातीत आहे, गुणातीत आहे वगैरे वगैरे असं सांगूनसुद्धा मधून त्यांनी आपल्याला सांगितलं की सगुण रूपामधला तो आहे ना, तो आनंद देणारा आहेच. म्हणजे एकीकडे सगुण रूपातल्या ह्याची पण गरज कशी आहे ती पण आपल्याला त्यांनी सांगितली. ती साधकाची, ती भक्ताची श्रीमंती पण आपण पाहिली. आता आपल्याला अखेरच्या टप्प्याकडे जायचं आहे. त्यामुळे आज आपण नभासारखे व्यापक हो याचे 3 श्लोक 196, 197, 198 पाहिले. पुढल्या वेळेला आपण पुढले श्लोक पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.